इस्रायल लेबनॉन युद्धबंदीनंतर मध्य पूर्वेमधला तणाव निवळण्याची चिन्ह दिसत आहेत. इराणनं व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझची सामुद्रधुनी हा मार्ग पुन्हा एकदा खुला केलाय. सर्व व्यापारी जहाजांना विना अडथळा आणि सुरक्षित प्रवासाची परवानगी दिली जाईल. मात्र युद्धबंदीच्या कालावधीपुरतीच ही परवानगी असेल असं इराणनं स्पष्ट केलंय. इराणच्या या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अली अराघची यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि माहिती दिली आहे. लेबनॉनमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर इराणनं हा निर्णय घेतल्याचं अराघची यांनी सांगितलं. मात्र या निर्णयासोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे आणि इराणची त्याला मिळालेली प्रत्युत्तरं यामुळे परिस्थिती पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. इराणमध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर हल्ला केला जाईल, उत्खनन करू आणि त्याचबरोबर युरेनियम अमेरिकेमध्ये आणू असं इराणवर अमेरिकेनं नौदलाची नाकेबंदी कायम राहील असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तर इराणच्या बंदरावरील नाकेबंदी कायम राहिल्यास पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशाराही इराणनं दिला आहे.